खरंच प्रकरण नेमकं आहे काय? तर हे प्रकरण आहे महिलांवरील अत्याचाराचं. या प्रकरणात फक्त एका महिलेवर अत्याचार झालेला नाही, तर महिलांची संख्या बरीच मोठी असल्याचं सांगण्यात येतंय. महिलांना वश करून, भीती घालून हे अत्याचार करण्यात आले आहेत. साहजिकच प्रकरणाची संवेदनशीलता ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ एसआयटी गठीत केली. फक्त एसआयटी गठीत करून देखील ते थांबले नाहीत, तर तेजस्वी सातपुते या संवेदनशील आणि कठोर आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांनी केली. तरीही हे प्रकरण राजकारणापासून वेगळं राहिलं नाही. चाकणकरांचे खरात सोबत असणारे संबंध आणि खरातला वाचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. इथपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित चालू होत्या. मात्र त्यानंतर एकमेकांच्या विरोधातला राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी खरातमध्येच भविष्य पाहण्याचा अंदाज एकमेकांचे विरोधक लावू लागले. खरात सोबत नाव जोडून आपल्या विरोधकांचं राजकीय भविष्य उधळून लावायचा प्रयत्न या निमित्ताने होऊ लागलाय का? आणि असं होत असेल तर सर्वात वाईट गोष्ट काय असेल, तर अत्याचार झालेल्या महिलांना हे करून नेमका न्याय मिळेल का? अंजली दमानिया, सुषमा अंधारे, तृप्ती देसाई, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत अशी लाईन खूप मोठी आहे. खरातच्या आडून कोण कसा आपापल्या विरोधकांचा गेम करू पाहतंय आणि संवेदनशील प्रकरणाची अब्रू वेशीवर कोण कशी टांगतंय समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सुरुवात करूया या प्रकरणाच्या राजकारणापासून. या प्रकरणात पहिली विकेट पडली किंवा हे प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत आलं ते मुळातच चाकणकरांच्या रोलमुळे. खरातचं नाव न घेता खबरदार पुढारी या वर्तमानपत्राने बातमी केली होती. तेव्हा संपादकावर दबाव आणणारी कृती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केली. तात्काळ सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि इतर महिलांनी चाकणकरांना घेरण्यास सुरुवात केली. पण इथे अंधारेंनी बोलभिडूच्या मुलाखतीतच मांडलेला मुद्दा महत्वाचा ठरतो. त्या बोलभिडू सोबत बोलताना म्हणाल्या होत्या की खरात आणि चाकणकरांचे व्यक्तिगत काय संबंध आहेत त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून खरातला प्रोटेक्ट केलं, हा महत्वाचा मुद्दा आहे. खबरदार पुढारीच्या संपादकांना पाठवलेल्या पत्राचा आधार घेऊन अंधारे यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा झाला. त्यानंतर मात्र हुज नेक्स्ट हा प्रश्न विचारला जाऊ लागला आणि या गोष्टीसाठी आधार ठरवण्यात आले ते म्हणजे फोटो. खरातचे अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील अशा अनेक नेत्यांसोबतचे फोटो समोर आणण्यात आले. मुळात खरात आज आरोपी आहे याचा अर्थ तो काल आरोपी होता असा होत नाही. आजही अनेक महाराज आहेत ज्यांच्याकडे वेगवेगळे नेते जातात. मंदिर आहे तर दर्शन घेतात. नेतेच नाहीत तर सर्वसामान्य लोकही जातात. पण पुढे जाऊन संबंधित व्यक्ती संबंधित प्रकरणात अडकणार आहे, तो असाच आहे याची कल्पना कोणाला असू शकते? हा साधा प्रश्न. जर फोटो आहेत म्हणून या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकायचं तर खरातच्या मंदिरात आजवर जे जे भक्त गेले, ईशान्येश्वर मंदिरात भक्तिभावाने ज्यांनी डोकं टेकवलं ते सर्वसामान्य लोक देखील आरोपी ठरवायचे का असा प्रश्न निर्माण होतो. मुळात आपल्या पांढऱ्या कपड्यांवर डाग नको याची काळजी घेणाऱ्या नेत्यांना खरात असं आहे याची कल्पना असती तर त्यांनी उघडपणे असे फोटो काढले असते का? खरात सोबत संबंध ठेवले असते का? असो, पण फोटोंचा आधार घेऊन राजकीय स्कोर सेटल करण्याची पहिली सुरुवात करण्यात आली, ज्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी लगेचच जयंत पाटलांनी खरातच्या घरात रक्ताने आंघोळ केल्याचा आरोप केला. या आरोपांना आगापिछा नेमका काय होता, कसा होता? पण महिला अत्याचार राहू देत बाजूला, आपला स्कोर सेटल झाला पाहिजे या विचाराने फोटो आला की आरोपी असं समीकरण इथे आखण्यात आलं. त्यानंतर आला तो कालचा मुद्दा. काल अंजली दमानिया यांनी आपल्याकडे पुरावे आहेत असं म्हणत थेट सीडीआर समोर आणले. अपहरण, खून किंवा कोणत्याही प्रकरणात पोलीस तपासात सर्वात पहिला सीडीआरच पाहिला जातो. साहजिकच खरात प्रकरणात पोलिसांनी सीडीआर काढलेलाच असणार. पण एक कथित सीडीआर दमानिया यांनी माध्यमांसमोर झळकवला, ज्यामध्ये खरातचे रुपाली चाकणकर यांच्यासोबत 177 कॉल, प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत 226 कॉल वर्षभरात झाल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खरातचे 17 कॉल झाले, तटकरे यांच्यासोबत 8, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत 8, आशिष शेलार यांच्यासोबत 1 कॉल झाल्याचं दमानिया यांनी सांगितलं. आता या आरोपांमध्ये अनेक संवेदनशील मुद्दे आहेत. एकतर सीडीआर सर्वसामान्य माणसांना मिळत नाहीत. माहिती अधिकारात देखील दुसऱ्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्ड पाहण्याचा अधिकार नाही.
तपास अधिकाऱ्यांना तपासाचा भाग म्हणून कायदेशीर प्रक्रिया करूनच असे CDR मिळत असतात. दमन यांनी हे CDR कुठून मिळवले? तर त्या म्हणतात, एका व्यक्तीने मला हे CDR माझ्या व्हॉट्सॲपवर पाठवलेले, जे डॉक्युमेंट म्हणून छापील स्वरूपातले नाहीत, तर पेनाने लिहिलेली चिठ्ठी आहे, ज्याचा सोर्स देखील दमनिया सांगत नाहीत, किंवा हे CDR खरे आहेत म्हणून ते छापील कागदपत्र देखील दाखवत नाहीत. फक्त मला हे CDR मोबाईलवर एकाने पाठवले असं म्हणत त्यांनी आरोप सत्र सुरू केलं. अर्थात हे किती योग्य आहे असा प्रश्न महिलांच्या विषयांवर आजवर काम करणाऱ्या महिलांनीच विचारायला सुरुवात केली. इथेही दमानियांच्या भूमिकेबाबत दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ लागलेत. यातला पहिला प्रश्न म्हणजे अंजली दमानिया यांची संशयास्पद भूमिका. त्यांनी केलेला दावा हा 100% खराच आहे असं कशाच्या आधारावर म्हणायचं, हा पहिला प्रश्न. कारण दमानिया यांनी आजवर केलेल्या आरोपांमध्ये एक सेम पॅटर्न असल्याचं दिसतं. याने याला फोन केला आणि हा याच्यासोबत बोलला असं समीकरण जोडूनच त्यांनी आजवर आरोप केलेले आहेत, मग ते खडसे असोत वा गडकरी असोत. आता एका मिनिटासाठी दमानिया यांचे आरोप खरे धरले तरी दुसरा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये असणाऱ्या व्यक्तीचे कॉल झाले असतील म्हणून खराच्या गुन्ह्यात त्या व्यक्तींचा समावेश होतो का? एकनाथ शिंदे असोत किंवा इतर कोणतेही नेते, हे पब्लिक डोमेन मधले नेते, ज्यांच्याकडे खरात सारख्या व्यक्तीने फोन केले असतील किंवा त्यांनी यांना फोन केले असतील, तर नेते गुन्हेगारच आहेत अशी मीडिया ट्रायल कोणत्या आधारावर आणि कशी करता येते, हा मुख्य प्रश्न. मुळात खरात सोबत काम करणाऱ्या अनेक लोकांना खरातचं प्रकरण बाहेर पडल्यानंतर धक्का बसत असेल. ज्या महिला शोषणाच्या बळी ठरल्या त्यांच्या घरातल्यांना धक्का बसत असेल, तरी या नेत्यांना खरातचे काळे कारनामे माहिती होते आणि तरीही ते खरात सोबत बोलत होते असा दावा कशाच्या आधारावर करता येतो? थोडक्यात हाच प्रश्न पुढे आल्याने आता दमानियांवरच टीका होऊ लागली. कारण सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवून राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी दमानियांनी आपल्या मनमर्जीने कॉल रेकॉर्ड तयार केलेत का, असाही प्रश्न विचारण्यासारखा आहे. थोडक्यात काय तर हे प्रकरण आहे महिलांच्या शोषणाचं, महिलांवरच्या अत्याचाराचं. हे प्रकरण तडीस घेऊन जाण्यासाठीच SIT स्थापन करण्यात आलेली आहे. पण आपल्या सोयीची विकेट कशी काढता येईल, खरात सोबत नाव जोडून समोरच्याला कसं बदनाम करण्यात येईल, यासाठी खरातमध्ये आपलं भविष्य पाहण्याचा कार्यक्रम काही जण करू लागले आहेत. अर्थात दमानियांपासून राजकीय स्कोर सेटल करणारे अनेक जण आज आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहताना दिसत आहेत. तरीही जाता जाता महत्वाची गोष्ट, या स्कोर सेटल करण्याच्या नादात अत्याचार झालेल्या त्या महिलांना खरा न्याय मिळावा इतकंच. तुम्हाला काय वाटतं? खराच्या आडून आपले राजकीय स्कोर सेटल केले जातात का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.